नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 13 फेब्रुवारी 2026 रोजीच्या चालू घडामोडीचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. ही सिरीज तुम्ही डेली बघत असाल तर सेशनला एक लाईक करत चला. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरू करूया आजचं सेशन. बघा, चालू घडामोडीचं आपण मासिक बनवलेले आहे, ते तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनवर मिळून जाईल. आणि या 2 नवीन बॅचेस आपण सुरू करतोय, ज्याचे लेक्चर सोमवारपासून सुरू होणार आहे. पहिला प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये प्रसिद्ध झालेल्या भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर करप्शन परसेप्शन इंडेक्स 2025 नुसार भारताचा क्रमांक जो आहे तो 91 आहे. भारताचं स्थान जे आहे ते 1 अंकाने काय झालेले, वाढलेले. म्हणजे भारतामध्ये भ्रष्टाचार वाढलेला आहे, कारण मागच्या वेळी हे स्थान होतं 90, आता झालेलं आहे 91. म्हणजे याचा अर्थ काय, भारतामध्ये भ्रष्टाचार जो आहे तो वाढलेला आहे. मग आपण जर बघितलं, ज्या देशाला 0 गुण असतात तर त्या देशामध्ये आपण जर बघितलं तर सर्वात जास्त भ्रष्टाचार असतो. ज्या देशाला 100 गुण असतात तर त्या देशामध्ये सगळ्यात कमी भ्रष्टाचार आपल्याला बघायला मिळतो. हा करप्शन परसेप्शन इंडेक्स जो आहे तो ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या संस्थेच्या माध्यमातून दिला जातो. मग भारताचं स्थान आपल्यासाठी महत्वाचं आहे. 182 देशांचा इथं सर्वे करण्यात आलेला आहे. पहिल्या क्रमांकावर इथं डेन्मार्क आहे, दुसऱ्या क्रमांकावर फिनलँड आहे, तिसऱ्या क्रमांकावर सिंगापूर आहे. या देशांमध्ये सगळ्यात कमी भ्रष्टाचार आहे. आणि सगळ्यात भ्रष्टाचार असणारे देश जे आहे ते आहे दक्षिण सुदान आणि सोमालिया. दुसरा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या उपाध्यक्षपदी कुणाची निवड झाली आहे? तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे उपाध्यक्ष बनलेले जुआन अँटोनियो समरंच. जुआन अँटोनियो समरंच. आता ऑलरेडी हे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे उपाध्यक्ष होते. यांची काय झालेली आहे, फेर निवड जी आहे ती झालेली आहे. मित्रांनो, आपण जर बघितलं तर स्पेनचे आहे हे जुआन अँटोनियो, ही बाब लक्षात ठेवायची आहे. त्याचबरोबर आता कोणत्या अधिवेशनात निवड झाली, काय झाली, हे इतकंही आपल्याला इम्पॉर्टंट नाहीये. काय इम्पॉर्टंट आहे तर मित्रांनो, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की क्रिस्टी कोवेंट्री, ज्या मूळचे झिम्बाब्वेचे आहे, त्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्ष बनल्या आहे. आणि त्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणूनही आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. आपण जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना 23 जून 1894 मध्ये पॅरिस फ्रान्समध्ये झालेली आहे. लॉसने स्वित्झर्लंडमध्ये त्यांचं मुख्यालय आहे. आता रिसेंटली जे काही आंतरराष्ट्रीय नियुक्त्या आहे झालेल्या त्या आपण बघून घेऊया. ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाचे नवे अध्यक्ष बनलेले शेख जोवान बिन अहमद अल थानी. इंटरपोलचे नवीन अध्यक्ष आहे लुकास फिलिप. संयुक्त राष्ट्राच्या पर्यटन संघटनेच्या पहिल्या महिला सरचिटणीस आहे शेखा अल्नोवेस. न्यू डेव्हलपमेंट बँकेचे नवे उपाध्यक्ष आहे राजीव रंजन. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कार्यकारी संचालक आहे उर्जित पटेल. यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला अध्यक्ष क्रिस्टी कॉवेंट्री, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नवीन सीईओ आहे संजोग गुप्ता. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे पहिले उपव्यवस्थापकीय संचालक आहे डॅनियल काट्स. युनेस्कोचे नवीन महासंचालक आहे खालेद अल एनानी. आयुसीएन स्पीसीज सर्व्हायव्हल कमिशनचे पहिले आशय अध्यक्ष आहे विवेक मेनन. आणि जागतिक बॉक्सिंगचे नवे अध्यक्ष आहे गेनाडी गोलोवकिन. पुढे जाऊया. तिसरा प्रश्न तुमच्या समोर आहे, बायोफॅच 2026 मध्ये कोणत्या देशाला प्रतिष्ठित कंट्री ऑफ द इयर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे? तर बायोफॅच नावाचा पुरस्कार जो आहे तर तो भारताला मिळालेला आहे. हा पुरस्कार कुणाला देण्यात येतो तर सेंद्रिय उत्पादन किंवा सेंद्रिय उत्पन्न घेणारे जे काही देश असतात तर त्यांना हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार भारताला मिळालेला आहे सेंद्रिय उत्पादनाच्या बाबतीत. सेंद्रिय उत्पादन म्हणजे असे असतात की जिथे रासायनिक खतांचा वापर जो आहे तो केला जात नाही. तर सेंद्रिय उत्पादनाच्या विविधतेसाठी आणि आंतरराष्ट्रीय मानकाप्रती असलेल्या वचनबद्धतेसाठी भारताला हा सन्मान देण्यात आलेला आहे. बायोफॅक हे जगातील आघाडीचे सेंद्रिय अन्न प्रदर्शन आहे, जे दरवर्षी जर्मनीतील न्यूरेमबर्ग या ठिकाणी भरत असतं. मग भारतीय जे पथक होतं यामध्ये तर त्याचं नेतृत्व अपेडा नावाची संस्था जी आहे तर त्यांनी केलेलं आहे. अपेडा जी आहे तर ती ॲग्रिकल्चरल प्रोसेसिंग जे काही आपण म्हणूया जे काही फूड असतं, ॲग्रिकल्चरल प्रोसेसिंग फूड असतं तर त्याबाबतची एक संस्था आहे. ॲग्रिकल्चर प्रोसेसिंग जे काही एक्सपोर्ट
विषय, आता मला याचा एक्झॅक्ट फुल फॉर्म आठवत नाहीये, तर तुमचा आजचा होमवर्कच हा आहे. मी बाकी क्वेश्चन देतो, पण याचा फुल फॉर्म जो आहे तो काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर कृषी आणि अन्न प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण. पुढे जाऊया. चौथा प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये भारतीय नौदलाचा बहुपक्षीय सागरी सराव मिलन 2026 कुठे आयोजित करण्यात आला? तर मिलन 2026 हा नौदलाचा सराव आहे, हा पहिले लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर बहुपक्षीय म्हणजे अनेक देशांमध्ये आपल्याला बघायला मिळतात. हा सराव विशाखापट्टणम मध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. विशाखापट्टणम आंध्र प्रदेशमध्ये पूर्व नौदल कमांडच्या अंतर्गत हा युद्ध सराव आयोजित करण्यात आलेला आहे. 15 ते 25 फेब्रुवारी मध्ये याचं आयोजन होणार आहे, म्हणजे अजून आयोजित झालेलं नाहीये. ही याची 13वी आवृत्ती आहे. थीम आहे सद्भावना आणि सहकार्य. त्यानंतर जर बघितलं तर युद्ध सरावात कोण कोण सहभागी देश आहेत? अमेरिका, रशिया, दक्षिण आफ्रिका यांसारखे देश या युद्ध सरावामध्ये सहभागी होताना आपल्याला दिसत आहे. हा युद्ध सरावात पाणबुडी विरोधी युद्ध, हवाई संरक्षण यावर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. पाचवा प्रश्न आहे, विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस 2026 कधी साजरा केला जातो? तर आपण जर बघितलं इंटरनॅशनल डे ऑफ वुमन अँड गर्ल्स इन सायन्स हा दिवस 11 फेब्रुवारी रोजी सेलिब्रेट केला जातो. महिला आणि मुलींच्या पूर्ण आणि आपण जर बघितलं समान सहभागाला प्रोत्साहन देणं विज्ञान क्षेत्रामध्ये, तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रामध्ये, त्याला स्टीम म्हटलं जातं एकत्रितपणे. काय म्हटलं जातं? स्टेम. सायन्स, टेक्नॉलॉजी आपण जर बघितलं तर इथं मॅथमॅटिक्स आणि इंजिनिअरिंग. त्याचबरोबर जर बघितलं तर यावर्षी थीम काय आहे? AI, सामाजिक विज्ञान, स्टेम आणि वित्त यांचे समन्वय, महिला आणि मुलींसाठी समावेशक भविष्य निर्माण करणे. पुढे जाऊया. 6वा प्रश्न, नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक काय? तर नेटवर्क रेडिनेस इंडेक्स मध्ये भारत 45व्या क्रमांकावर आहे. हा निर्देशांक वॉशिंग्टन DC येथे स्थित पोर्तुगालची जी काही इन्स्टिट्यूट आहे, नेटवर्क रेडिनेस इंडेक्स, पोर्तुलन्स इन्स्टिट्यूट जे आहे, तर तिच्या मार्फत हा निर्देशांक जो आहे तो दिला जातो. या निर्देशांकामध्ये जर आपण बघितलं तर पहिल्या क्रमांकावर जो आहे तो USA, दुसऱ्या क्रमांकावर फिनलँड आहे, तिसऱ्या क्रमांकावर सिंगापूर आहे. तर एवढं लक्षात ठेवा, आपलं स्थान महत्वाचं आहे. पुढे जाऊया मित्रांनो. आपल्या ऑनगोईंग बॅचेस सध्या सुरू असलेले धुरंधर बॅच, फाउंडेशन बॅच, 21,000 PYQ बॅच, नोट्स बॅच, हे सगळं तुम्ही अभ्यास मित्रच्या ॲपवरून घेऊ शकता. जॉईन करताना फक्त CJ लाईव्ह कुपन कोड अप्लाय करा, म्हणजे फी मध्ये तुम्हाला 10% डिस्काउंट मिळेल. त्याचबरोबर टेलिग्राम, इन्स्टाचं पेज सुद्धा जॉईन करायला विसरायचं नाही. 7वा मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न हा 100% परीक्षेमध्ये आगामी एक्झाम मध्ये दिसणार. फेब्रुवारी 2026 मध्ये विरोधी पक्षांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना हटवण्यासाठी संविधानाच्या कोणत्या कलमाअंतर्गत अविश्वास प्रस्ताव मांडलेला आहे? तर याला ऍक्च्युली अविश्वास प्रस्ताव नाही म्हटलं जाणार, याला ऍक्च्युली म्हणायला पाहिजे की पदमुक्तीचा प्रस्ताव. तर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना काढून टाकण्यासाठी राज्यघटनेच्या कलम 94C नुसार त्यांना पदमुक्तीसाठी एक प्रस्ताव जो आहे तो मांडण्यात आलेला आहे. तर यावर मी एक सेपरेट लेक्चर घेतो आज किंवा उद्या, तर ते लेक्चर बघायला विसरू नका. त्यामध्ये लोकसभेच्या अध्यक्षाविषयी आपण सगळी इन्फॉर्मेशन बघूया. लोकसभेच्या अध्यक्षांना जर पदावरून दूर करायचं असेल तर त्यांना 14 दिवस पूर्व नोटीस द्यावी लागते. 8वा प्रश्न आहे, चंद्रयान 4 मोहिमेसाठी इस्रोने चंद्रावरील कोणतं ठिकाण लँडिंग साईट म्हणून निवडलं? तर ते निवडलेलं आहे मॉन्स माउंटन, त्याला MM4 म्हणून ओळखलं जातं. तर आपण चंद्रयान 2च्या वेळी आपल्याला जी माहिती मिळाली होती त्यानुसार आपल्याला हे समजलेलं आहे की मॉन्स माउंटन जे आहे ते सपाट ठिकाण आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर इथं पाणी पण आहे आणि इथं सूर्यप्रकाश पण बऱ्यापैकी वेळ राहतो. चंद्रयान 4 मोहीम जी आहे तर आपण जर बघितलं तर ती चंद्राच्या पृष्ठभागावरील दगड माती गोळा करणार आहे आणि ते पृथ्वीवर परत सुरक्षित घेऊन येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने यासाठी 2104 कोटी रुपयांचं बजेट मंजूर केलं आहे. USGBC 2025च्या अहवालानुसार लीड प्रमाणित ग्रीन रिअल इस्टेटमध्ये भारताचा जागतिक क्रम काय आहे? तर ग्रीन रिअल इस्टेटमध्ये भारत जो आहे तर तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर चायना आहे, दुसऱ्या क्रमांकावर भारत आहे, तिसऱ्या क्रमांकावर कॅनडा आहे. US ग्रीन बिल्डिंग काउन्सिल ने हा आपण जर बघितलं तर ग्रीन रिअल इस्टेट
हा जो काही निर्देशांक म्हणा किंवा ही एक रँकिंग म्हणा, जिथं निसर्गाच्या बाबतीत ही रँकिंग जी आहे, कोण किती काम करतं चांगलं, तर त्याच्या आधारावर दिली जाते आणि भारत जो आहे तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. पुढील प्रश्न, फेब्रुवारी 2026 मध्ये गुजरातमध्ये 950 कोटी रुपयांच्या अंबाजी शक्ती कॉरिडॉर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची पायाभरणी कुणी केली? तर अंबाजी शक्ती कॉरिडॉर प्रकल्पाची पायाभरणी भूपेंद्र पटेल यांनी केलेली आहे. आपण जर बघितलं तर भूपेंद्र पटेल जे आहे ते गुजरातचे मुख्यमंत्री आहे. अंबाजी मुख्य मंदिर, गब्बर आणि मानसरोवर यांना जोडणाऱ्या शक्ती कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याची त्यांनी पायाभरणी केलेली आहे. या संपूर्ण कॉरिडॉर प्रकल्पाचा मास्टर प्लॅन जो आहे तो 1632 कोटी रुपयांचा आहे. आद्य शक्तीधाम येथील यात्रेकरूंसाठी पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटी मजबूत करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. 11वा प्रश्न, फेब्रुवारी 2026 मध्ये आरबीआयने सिटी युनियन बँकेची एमडी आणि सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर सिटी युनियन बँकेची एमडी आणि सीईओ बनलेले आर विजय आनंद. तर आर विजय आनंद सिटी युनियन बँकेचे नवीन एमडी आणि सीईओ बनलेले आहे. सिटी युनियन बँकेची स्थापना 1904 ची आहे. कुंभकोणम तामिळनाडूमध्ये हेडक्वार्टर मुख्यालय आहे. हा प्रश्न पण महत्वाचा आहे. रिक्लेम इनक्रेडिबल अ ब्लूप्रिंट ऑफ इंडिया टुरिझम अनक्लेम्ड थ्रोन या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर ते आहे नवीन कुंडू. हे पुस्तक 2047 पर्यंत जी काही पर्यटन आहे तर त्यामध्ये आपण $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था कशी बनणार कशी नाही याबद्दल एक रोड मॅप जो आहे तो दिलेला आहे. आजच्या सेशनचे टेस्ट क्वेश्चन आहे, मिलन 2026 हा जो काही युद्ध सराव आहे तर तो कुठे आयोजित करण्यात आला? चंद्रयान 4 साठी लँडिंग साईट कोणती निवडण्यात आली? आणि ओम बिर्ला यांना काढून टाकण्याचा जो काही प्रस्ताव आहे तो कोणत्या कलमाअंतर्गत मांडण्यात आलेला आहे? सेशन आवडला असेल लेक्चर लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय, जय हिंद.